वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोमल रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गाजरीचा हलवा। गाजरीचा हलवा तुम्ही साखरेचा खूप प्रकारचा खाल्ला असेल, पण गुळाचा मी आज नवीन पद्धतीने बनवते। गाजरच्या हलव्यामध्ये लागणारी सामग्री या प्रकारे गाजर मी किसून घेतलेले, गाजर जाड किसलेले, गुळाचा करायचा आहे आपल्याला म्हणून गाजर जाड किसलेले, 2 वाटी गाजर, खोबऱ्याचा किस, गुळ घेतलेला आहे, गुळ बारीक कुटून घेतलेला आहे, तूप, थोडीशी वेलायची आणि बदाम घेतलेले। चला बनवूया गाजरचा हलवा। आता कढईमध्ये अगोदर थोडं तूप टाकू आपण। तूप टाकल्यानंतर गाजर थोडा वेळ छान चाळून घेऊ, नंतर आपल्याला तूप अजून टाकायचंय। याच्यात तुम्ही गुळ टाकणार तर याच्यामध्ये दूध टाकायचं नाही, दूध टाकल्याने हलवा खराब होऊ शकतो। गुळ आणि दूध कधी सोबत टाकलं तर हलवा बरोबर येणार नाही। आता याला छान चाळून घेऊ। याला आता 5-1 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवू। थोडं चाळत राहा, मध्ये नाही तर खाली चटकेल तो। आता याला थोडं अजून चाळून घेऊ। थोड्या वेळात मधून आपण चाळत राहू। हे छान कलतवला गेल्यानंतर याच्यात आपण गुळ टाकू। तुम्ही लाल गाजराचाही करू शकतात। आता माझ्या जवळ एक केसरी होते म्हणून मी केसरी गाजरांचा करते। आता अजून आपला 5 मिनिटं झालेले। आता याच्यात आपण गुळ टाकू। गुळ टाकल्यानंतर याला थोडं चाळून घेऊ, गुळ वितळू देऊ, चाळल्या जाणार नाही तो असं व्यवस्थित। गुळ वितळण्यात आला, बारीक केलेला होता ना तर पटकन वितळायला तो बघा। आता गुळाचंच पाणी सुटलेलं आहे, याला छान वाफेमध्ये होऊ देऊ आपण मस्तपैकी। साखरेचा हलवा तर तुम्ही भरपूर वेळेस खाल्ला असेल, पण एक वेळेस असा गुळाचा हलवा करून बघा, एकदम छान लागतो, चवीलाही छान लागतो। आता याला थोडा वेळ अजून आपण झाकून ठेवू। पण याला थोडं चाळून घेऊ। गुळ टाकलेला होता म्हणून खूप पाणी सुटलेलं आहे याला गुळाचं। याच्यातच छान हलवा एकदम मऊ होईल। थोड्या वेळात याला मधून आपण चाळत राहू छान। अजून याला छान झाकून देऊ। आता याला आपण अजून थोडं चाळून घेऊ। बघू शकतात पाणी भरपूर आटल्या गेलेलं आहे, याचं पाणी पूर्ण आटवू द्यायचंय आपल्याला। त्यानंतरच आपल्याला पुढचं साहित्य टाकायचंय। थोडं चाळत राहायचंय मधून आणि एकदम बारीक गॅसवर उजळू द्यायचं याला। आता याचं भरपूर पाणी आटले गेले, याच्यात आपण वेलायची टाकून देऊ। थोडंसंच पाणी, याच्यामध्ये जास्त नाहीये, बघू शकता तुम्ही। वेलायची टाकल्यानंतर अजून थोडा वेळ झाकून देऊ। भरपूर झालेला आहे, थोडा कच्चा आहे अजून, याला थोडा वेळ राहू दे, 5-1 मिनिटं अजून याला थोडा वेळ झाकून देऊ। आता याचं पूर्ण पाणी आटल्या गेलेलं आहे। आता याच्यात आपण तूप टाकू। तूप अगोदर तसं टाकलेलं आहे, आता अजून टाकू। तूप टाकल्यानंतर छान अजून चाळून घेऊ। हे बघू शकता छान तूप टाकल्यानंतर चाळल्यानंतर आता याच्यात आपण खोबऱ्याचा किस टाकू।
खोबऱ्याचा किस टाकल्यानंतर छान चाळू. याला अजून 5-1 मिनिट थोडं झाकून ठेवू. शेवटमध्ये आपल्याला काजू बदाम टाकायचे. तूप टाकल्याने एकदम छान दिसतोय. तूप थोडं जास्तच टाका, बघू शकता तुम्ही. आणि सुगंध एकदम छान येतोय. आता याच्यामध्ये आपण बदाम टाकू. एवढी अवघड रेसिपी नाही, एकदम सिंपल आहे. तुमच्याजवळ अजून ड्रायफ्रूट्स असतील, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तेही टाकू शकता. हे बघू शकता एकदम छान दिसतोय. गुळ आणि याची चव अजून छान लागते गुळ टाकल्यामुळे. बघू आपण आपला हलवा झालेला आहे का. मऊ झालेला आहे. आता आपला हलवा झालेला आहे. 5 मिनिटं आपण गॅस बंद करून याला झाकून ठेवू. इथे आपला गाजरीचा हलवा झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. साखरेपेक्षा गुळाचा छान लागतो. लहान मुलांनाही खूप आवडतो. साखरेपेक्षा गुळ हा शरीरासाठी चांगलाच राहतो. आता याला आपण छान गार्निश करून घेऊ. आता याच्यावर आपण थोडं खोबऱ्याचं किस टाकू. तूप टाकलेलं माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी वरून थोडं तूप अजून टाकते. असं वरून तूप टाकलेलं आवडतं त्यांना. थोडेसे बदाम. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. अशाच पद्धतीने एक वेळेस तुम्ही नक्की हलवा बनवा. इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझा उत्साह अजून वाढेल.